सांगलीमधील श्रीराम मंदिर चौकात हिंदू गर्जना सभेवेळी माजी नगरसेविका ॲडव्होकेट स्वाती शिंदे यांनी शिवरायांचा परमपवित्र भगवा ध्वज राम मंदिर चौकात उभा करून चौक सुशोभीकरण करणार अशी घोषणा केली होती. ॲडव्होकेट स्वातीताई शिंदे आणि हिंदू धर्मरक्षक नितीनराजे शिंदे यांच्या संघर्षमय प्रयत्नातून राम मंदिर चौकात संभाजी भिडे गुरुजी यांच्या हस्ते भगवा ध्वज फडकवला. या भगव्या ध्वजाचे ध्वजारोहण शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे गुरुजी यांच्या आशीर्वादाने माजी नगरसेविका ॲडव्होकेट स्वाती शिंदे, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी अविनाश बापू सावंत, आमदार गोपीचंद पडळकर, शेखर इनामदार, समित कदम, महेंद्र चंडाळे, मनोहर सारडा यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. यावेळी बोलताना संभाजी भिडे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनंतर पराक्रमाची पराकाष्ठा करून मराठ्यांनी अटकेपार झेंडे फडकवले. पराक्रमाची ही शौर्यगाथा जिवंत ठेवण्यासाठी अनेकांनी बलिदान देत भगवा ध्वज फडकवत ठेवला. राम मंदिर चौकात उभारण्यात आलेला 100 फुटी भगवा ध्वज उगवत्या पिढीला प्रेरणास्थान ठरेल. यावेळी आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले की राम मंदिर चौकातील भगव्या झेंड्याला विरोध करणाऱ्या जिहाद्यांना वाकडी नजर करून बघा तर शिवभक्त तुमचे डोळे काढल्याशिवाय राहणार नाहीत. भगव्यासाठी नगरसेविका स्वातीताई शिंदे व माजी आमदार नितीन शिंदे यांनी चिकाटीने केलेला पाठपुरावा प्रशंसनीय आहे. यावेळी बोलताना हिंदू एकता आंदोलनाचे माजी आमदार नितीन शिंदे म्हणाले, भगव्याला विरोध करणाऱ्या जिहाद्यांनी पाकिस्तानात जावा. राम मंदिर चौकातील झेंड्याचे हजारोंच्या जनसमुदायाच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजाची विधिवत पूजा करून मंत्रोच्चारद्वारे पूजन करण्यात आले. यावेळी हिंदू एकताचे जिल्हाध्यक्ष संजय जाधव, मनोज साळुंखे, दत्तात्रय भोकरे, प्रसाद रिसवडे, रवींद्र वादवणे, गजानन मोरे, सोमनाथ गोटखिंडे, राजू जाधव, प्रदीप निकम, अनिरुद्ध कुंभार, अवधूत जाधव, अरुण वाघमोळे, गजानन माने, अरविंद यतनाळे, सुमित शिंगे, विजय दादा कडणे, राहुल बोळाज, हनुमंत पवार, संभाजी भोसले, श्रीहरी माळी, सुनील तिवले, गीतांजली ढोपे पाटील, सुनीता वेलवलकर, छाया हक्के, स्मिता पवार आदी उपस्थित होते.